तुम्ही व्यायाम करताय, डाएट करताय, तरी पण वजन काटा हलत नाहीये. शिवाय ब्लड शुगर रिपोर्ट्स पण नॉर्मल आहेत. थांबा, तुम्ही एका छुप्या धोक्याकडे दुर्लक्ष करताय. तुमची शुगर नॉर्मल आहे कारण तुमचं शरीर ते शुगर नॉर्मल ठेवण्याकरता खूप जास्त मेहनत करतंय. ह्याला म्हणतात हाय फास्टिंग इन्सुलिन किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमची गाडी नॉर्मल स्पीडनं चालतीये, पण तुमचं इंजिन म्हणजे पॅनक्रियास हे खूप गरम झालेलं आहे. ब्लड रिपोर्ट पाहिला तर तुमचं होमा आयआर हे लेवल वाढलेलं असेल. इन्सुलिन हे फॅट स्टोरेज हॉर्मोन आहे. जोपर्यंत रक्तामध्ये इन्सुलिन जास्त आहे ते तुमच्या चरबीच्या पेशींना लॉक करून ठेवतं. तुम्ही कितीही कमी खाल्लं तरी ती साठलेली चरबी तुमचं शरीर वापरूच शकणार नाही. उलट तुम्हाला जास्त थकवा येईल. ह्याला उपाय काय? 3 गोष्टी. पहिलं म्हणजे तुमचं फूड ऑर्डर बदला, दुसरं इंटरमिटंट फास्टिंग आणि तिसरं औषधं. जेवताना आधी सॅलड म्हणजे फायबर, मग प्रोटीन्स म्हणजे डाळ आणि भाज्या आणि नंतर शेवटी पोळी आणि भात म्हणजे कार्बोहायड्रेट्स खा. यामुळे इन्सुलिन स्पाइक होणार नाही. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे रात्रीच्या जेवणात आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये 12 ते 14 तासांचा गॅप ठेवा, म्हणजे इन्सुलिन थोडंसं खाली येईल. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने इन्सुलिन सेन्सिटायझर्स नावाच्या काही गोळ्या चालू करता येतात. तुमचा होमा आयआर इंडेक्स चेक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा.